विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएशन असू दे किंवा इंटिग्रेशन असू दे. न्यूमेरिकल बघितल्या बघितल्या जर तुम्हाला टाइप आयडेंटिफाय करायला जमत असेल, तरच तुम्हाला पेपर सोपा जाणार. मी आत्ताच सांगतो, लक्षात घ्या. मग यासाठी काय करावं लागेल? ऍक्च्युअली प्रॅक्टिस तर करावी लागेलच रे, पण त्याचबरोबर सांगू का, जेव्हा तुमचा कुठलाही टॉपिक परफेक्ट होईल की नाही, तेव्हा त्या टॉपिकवर टेस्ट व्हायलाच पाहिजेत. टेस्टशिवाय तुम्हाला ती क्लॅरिटी येणार नाही. बरं, मग आजच्या लेक्चरमध्ये मी एक टाइप कव्हर करणार आहे बरं का. म्हणजे तुम्हाला इथून पुढे बघा, हो, आपला तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतोय, WhatsApp ग्रुप आपला जॉइन करा बरं का. भरपूर मुलांनी जॉइन केलाय आणि आपण त्यावर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. बरं, आता हा टाइप बघा. हा टाइप तुमच्या समोर आहे. तर विचार करा, की हा कोणता टाइप आहे? कुठल्या टाइपचे हे न्यूमेरिकल्स आहेत लक्षात घ्या. बघा बघू. हां, आता याच्या अगोदर पण आपण इन्व्हर्सचे न्यूमेरिकल्स घेतले होते ना याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. पण ते फॉर्म्युला बेस्ड होते, हे की नाही? मग इथं तसं नाहीये. इथं काय करायचं मी तुम्हाला सांगतो. y इक्वॉल्स टू tan इन्व्हर्स 4x अपॉन 1 प्लस 21 x स्क्वेअर. मी तुम्हाला टाइप सांगतोय. डिनॉमिनेटरमध्ये कोणतं साइन आहे? प्लस साइन आहे. डिनॉमिनेटरमध्ये प्लस साइन आहे. मग न्यूमरेटरमध्ये मला मायनस साइन पाहिजे. इथं जर मायनस असतं, तर वरती मला प्लस पाहिजे. बरं, वरचा नंबर नक्की कुठला आहे? तो असा पाहिजे, की तो याचे फॅक्टर्स पाहिजे. मग 21 चे असे 2 फॅक्टर्स करा, की ज्याचं सबट्रॅक्शन 4 येईल. 7 इंटू 3. 7 मधून 3 मायनस करा, 4 येणार आहे. म्हणजे मी पहिली स्टेप काय लिहितोय बघा, की y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स वरती लिहिलं मी 7x मायनस 3x म्हणजेच की 4x आणि अपॉन लिहितोय मी 1 प्लस 7x इंटू 3x. ओके, झालं का नाही? बघा बघू बरोबर. टाइपच तुमच्या लक्षात आलंय आता. फिनिश, काही अवघड नाहीये, फक्त फॅक्टर जमले पाहिजेत. तर याच्या पुढे इन्व्हर्सची प्रॉपर्टी आहे बरं का. टॅन इन्व्हर्स a मायनस बी अपॉन 1 प्लस ए बी असेल, तर त्याला मी टॅन इन्व्हर्स a आणि टॅन इन्व्हर्स b असं सेपरेट करू शकतोय. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये झालंय, तुमचं लक्षात घ्या. मग मी याला सेपरेट केल्यावर काय मिळणार मला? की टॅन इन्व्हर्स 7x मायनस टॅन इन्व्हर्स 3x. आता काढा की डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके. टॅन इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर करा. ह्याच्या समोर जे काही आहे त्याचा स्क्वेअर करा. पण चेन रूल नुसार याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय सुद्धा केलं पाहिजे. मग टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आपण पाठ केलंय. एक्स स्क्वेअर म्हणजे जे काही आहे त्याचा स्क्वेअर. पण एक्स सोडून दुसरी कुठलीही टर्म असेल तर चेन रूल नुसार याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करावं लागेल. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय आता? 1 अपॉन 1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर करा आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. पहिला प्रॉब्लेम फिनिश. ओके. आहे सोपं, एकदम सिंपल. मग चला बघू दुसरा न्यूमेरिकल जमतंय का बघा तुम्हाला. खाली जो नंबर आहे, ओके, त्याच्या इथं नीट लक्ष द्या, मायनस साइन आहे. जर डिनॉमिनेटर मध्ये मायनस असेल, तर न्यूमरेटर मध्ये मला प्लस साइन पाहिजे. म्हणजे 12 चे असे 2 फॅक्टर करा, की ज्याची ॲडिशन 7 आली पाहिजे. ॲक्चुअली बघा, आता वरती जे दोघं आहेत त्यांचाच प्रॉडक्ट खाली येतोय, लक्षात घ्या. 12 एक्स स्क्वेअर पाहिजे ना, मग एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर येणारच ना. कळालं का? टाइप कळालं का? मी तुम्हाला स्टार्टला काय बोललोय, की टाइप आयडेंटिफाय करायला जमलं तरच हे जमणार आहे. मग मला असं मिळालं, की टॅन इन्व्हर्स 4x, पण आता प्लस साइन येणार. वर मायनस असेल तर इथं मायनस येईल फॉर्म्युलामध्ये. आता वरती प्लस असेल तर प्लस येणार आणि टॅन इन्व्हर्स 3x. पुढचं देणार नाहीये सॉल्व्ह करून, तुम्हाला करायचं. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 अपॉन 1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 16 एक्स स्क्वेअर येणार. इंटू 4 का? चेन रूल नुसार याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1 अपॉन 1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर, पण चेन रूल नुसार याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. ओके. मग बघता बघता आपले किती प्रॉब्लेम झाले? 3 प्रॉब्लेम नाही, 2 प्रॉब्लेम झाले, लक्षात घ्या. अरे हे काहीतरी वेगळंच आहे. सांगतो. टाइप ओळखायचा. इन्व्हर्सच्या न्यूमेरिकलमध्ये मला साइन, कॉस किंवा टॅनच इन्व्हर्स पाहिजे. मला कॉट नकोय. तेव्हा पहिल्या स्टेपमध्ये मी त्या कॉटचं टॅन इन्व्हर्स करणार आहे. आता रूल काय? जर तुम्ही कॉटचं टॅन केलं इन्व्हर्स, साइन कोसेकचं साइन केलं, सेकचं कॉस इन्व्हर्स केलं, तर रेसिप्रोकल करायचा. म्हणजे इथं येणार आहे a sin x प्लस b cos x वर जातील, डिव्हायडेड बाय ते b sin x मायनस a cos x खाली येतील. ओके. आता समजून घ्या. पहिल्या न्यूमेरिकलमध्ये इथं कुठला नंबर आहे? 1. इथं कुठला आहे? 1. म्हणजे मला 1 पाहिजेच. पाहिजे. डिनॉमिनेटरच्या सुरुवातीलाच 1 पाहिजे. पण मला तर b sin x आहे.
मग मी काय करतोय ते बघा. ओके, लक्ष द्या. हा जो तुमचा बी साइन एक्स आहे, तिथे मला 1 पाहिजे. मग मी त्याला बी साइन एक्स न डिव्हाईड करतो. ए कॉस एक्सला मी बी साइन एक्स न डिव्हाईड करतोय. ओके. ए साइन एक्सला मी बी साइन एक्स न डिव्हाईड करतोय. ओके. प्लस बी कॉस एक्सला मी ए साइन एक्स न डिव्हाईड करतोय. तर मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या बरं का बाळांनो. मी ॲज अ होमवर्कच तुम्हाला देणार इथनं पुढचे सगळे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय बाळांनो, लक्ष द्या. टॅन इन्व्हर्स आणि पुढं मला काय मिळतंय? इथं मला 1 मिळालं. मायनस ए अपॉन बी. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स मिळालं. ओके. बरं. आता त्याच्या पुढं मी तुम्हाला सांगतोय लक्ष द्या. ए अपॉन बी इथं मिळालंय मला. ए अपॉन बी आणि प्लस, प्लस समजून घ्या बरं का. वरती काहीतरी वेगळंच यायला लागलंय बरं का, लक्षात घ्या. मला जरा गडबड वाटायला लागली. माझ्याकडून काही चुकलं काय? थांबा. ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स वर जाणार. ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स वरती जाणार. बी साइन एक्स मायनस ए कॉस एक्स. मी बरोबरच लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. मला काय पाहिजे? 1 पाहिजे. मी प्रत्येकाला हो. प्रत्येकाला बी साइन एक्स न डिव्हाईड करायचं होतं, लक्षात घ्या. प्रत्येकाला. मग बी ला बी कॅन्सल. कारण माझी चूक मला कुठे कळाली तुम्हाला सांगू का? सांगतो तुम्हाला बघा. ह्या दोघांचा प्रॉडक्टच खाली आला पाहिजे ना. आता मिळतोय की नाही बघा बघू. आता मिळतोय की नाही बघा. वरती जे दोघं आहेत त्या दोघांचा प्रॉडक्ट मिळतोय. इथं 1 आहे. मग झालं की मी याला सेपरेट करतोय. मग मला मिळालं y इक्वॉल्स टू टॅन इन्व्हर्स A अपॉन B प्लस आणि त्याच्या पुढं मला मिळालंय टॅन इन्व्हर्स कॉट एक्स. ऐका, मी सांगणार नाही याच्या पुढचं तुम्हाला करायचंय. तुम्हाला करायचं आहे. फक्त मला तुम्हाला सांगायचंय, की याचं डेरिव्हेटिव्ह बाळांनो 1/1 प्लस येणार नाही. ती कॉन्स्टंट टर्म आहे आणि या कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. तुम्हाला फक्त याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. बरं तेही करताना ह्याच्या अगोदरचं लेक्चर तुम्ही बघितलंय. या कॉटचं मला टॅन करता येऊ शकतं का, लक्षात घ्या. त्यासाठी पाय/2 कुठला अँगल चेंज करावा लागेल, की जेणेकरून कॅन्सल. तो होमवर्क म्हणून मी तुम्हाला देतोय, लक्षात घ्या. मग आता जवळ-जवळ 3 प्रॉब्लेम झाले आपले. हा टाइप पण तुमच्या लक्षात आलाय. हा काय प्रकार आहे वेगळाच आणखीन? मी तुम्हाला सांगतो. हे जरा वेगळंच दिसतंय ना? सांगतो. हे पण व्यवस्थित घेतो, लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्ही समजूनच घ्या मी काय सांगतोय ते, की मला इथं ॲट एनी कॉस्ट 1 पाहिजे. मग मी डिव्हाईड करून 1 आणला. आता मी नाही केलं. मगाशी डिव्हाईड केलं. बी साइन एक्सने काहीतरी डिव्हाईड केलं, आहे की नाही? मग आता इथं मी काय लिहिलं वाचा. वाचा. ओके. तुमच्या आता लक्षात आलं का? जे 3 होतं ना, त्याच्याऐवजी मी 1+2 लिहिलं. बरं. आता मी असं लिहितोय, की टॅन इन्व्हर्स हे गणित ना कितीतरी वेळा परीक्षेत आलेलं आहे. पी-वाय-क्यू आहे बरं का, हे लक्षात घ्या. या पुढच्या सगळ्यातून मी मायनस साइन कॉमन काढणार आहे. पुढच्या सगळ्यांमधून मी मायनस साइन कॉमन काढणार आहे. का? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि क्वाड्रॅटिकमध्ये मला जी स्क्वेअरची टर्म आहे ना, ती पॉझिटिव्ह ठेवायची आहे. मला सगळ्यांचे साइन चेंज करायचे आहेत. म्हणून मी सगळ्यातनं मायनस साइन कॉमन काढलं. मग हे मायनसचं प्लस होतील. या मायनसचं प्लस एक्स होतील आणि या +2चं -2 होतील. आता मी काय करतोय सेपरेटली ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणार आहे. 6x² + x - 2 6 इंटू 2 12 चे असे फॅक्टर्स करा, की त्याचं सबट्रॅक्शन 1 आलं पाहिजे. सबट्रॅक्शन 1 म्हणजे मी 4 आणि 3 घेणार आहे. 4 ला प्लस आणि 3 ला मायनस म्हणजे मला असं मिळणार आहे. 6x² + 4x - 3x - 2. चला या दोघातनं 2x मी कॉमन काढलं, की 3x + 2 येईल का बघा. बरोबर आहे. यातनं -1 कॉमन काढलं, की साइन चेंज होणार. मग मला 2 ब्रॅकेट मिळाले. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 3x + 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x - 1. 3x + 2, 2x - 1 मिळालं. मग आता न्यूमेरिकलकडे जाऊया आपण. मग काय झालं बघा, की y इक्वॉल्स टू टॅन इन्व्हर्स बघा मी खाली काय लिहितोय. 1 मायनस आता हे जे क्वाड्रॅटिक होतं, त्याचे 2 फॅक्टर्स मला मिळालेत. 3x + 2 एका ब्रॅकेटमध्ये आणि 2x - 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. हा टाइप ओळखा. वर जे दोघं आहेत, त्यांचा प्रॉडक्ट खाली असतो. आता ह्या दोघांचा प्रॉडक्ट आहे ना, हेच दोघं वर असणार आहेत. एका ब्रॅकेटमध्ये 3x + 2 असणार आहे आणि एका ब्रॅकेटमध्ये 2x - 1. पण खाली जर मायनस असेल, तर वरती कुठलं साइन असणार आहे? प्लस. आता करून बघा. 3x + 2x आहे का 5x? 2 - 1 आहे का 1? म्हणजे झाली की फॅक्टर. आता तुम्ही काय करायचंय, की नेक्स्ट स्टेपमध्ये सेपरेट करा. म्हणजे टॅन इन्व्हर्स 3x + 2 मधलं साइन प्लस
आणि tan इन्व्हर्स 2x-1. आता डेरिव्हेटिव्ह काढा. मग yचं डेरिव्हेटिव्ह तर dy/dx. tan इन्व्हर्सचं काय येणार 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर आणि चेन नुसार ह्याचं डेरिव्हेटिव्ह 3 न मल्टिप्लाय करा. 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर पण चेन नुसार त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय करा मल्टिप्लाय करा. मग बाळांनो आता टाइप कव्हर झालाय. नाही, नाही. मी तुम्हाला सांगतो नेहमी लक्षात घ्या, की पुस्तकातलं एक्सरसाइज सॉल्व्ह केल्याशिवाय होणार नाहीये. आता थोडंसं बघा मी सांगतो. बघा, या न्यूमेरिकलमध्ये तुम्ही प्रत्येकाला बी न डिव्हाईड करा. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कशाने डिव्हाईड करा? बी न डिव्हाईड करा. म्हणजे इथं 1 येईल. या न्यूमेरिकलमध्ये तुम्ही काय करा, की पहिल्यांदा +1 स्वतःहून घ्या, -1 म्हणजे तुम्हाला काय मिळेल माहिती आहे का? असं मिळेल बघा. 1 + 6x² - 5x - 4. +1 -1 करा ना. म्हणजे हे आता एक क्वाड्रॅटिक आहे. त्याचे फॅक्टर्स करा. त्याचे फॅक्टर्स करा. ओके, जमतंय का बघा. 24 चे फॅक्टर्स 8 आणि 3 येईल. 8 ला मायनस साइन द्या, 3 ला प्लस साइन द्या. सॉल्व्ह करा. आता मी तुम्हाला सांगतो या कॉट इन्व्हर्सचं पहिला टॅन इन्व्हर्स करा. रेसिप्रोकल करा. हे 4 खाली येईल. ते 4 म्हणजे 1+3 करा. 4 म्हणजे काय करा? 1+3 करा. बरं इथं सुद्धा 15 चे असे फॅक्टर्स करा 2 नंबर ज्याचे ॲडिशन किती येईल? सिंपल आहे लक्षात घ्या. हे सगळेच प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो 10-11 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक टाइप कव्हर होतोय. हो. ऑफलाईन लेक्चरमध्ये घेताना ह्याला 1.5-2 तास लागतात लक्षात घ्या. प्रत्येक न्यूमेरिकल हे करा, ते करा, सॉल्व्ह करून द्या. पण माझी इच्छा काय बघा लक्षात घ्या. माझी इच्छा अशी आहे, की तुम्ही काय करा, की तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता ह्याचे सोल्युशन्स आम्ही तुम्हाला या ग्रुपवर पण पाठवू समजा. पण हे सोल्युशन्स तुम्हाला सांगतो स्वतःहून तुम्ही तुमच्या नोट्स बनवायचा प्रयत्न पण कराच बरं का लक्षात घ्या. म्हणजे काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. डिफरन्सिएशन ना तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली ना ही चांगली गोष्ट आहे. न्यूमेरिकल बघितल्या टाइप ओळखायला येतोय, ही पण चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी करावं काय लागणार आहे, की माझा प्रत्येक छोटासा का व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय, मग लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्राबरोबर शेअर पण करा. ऑल द बेस्ट.